अरे तुमच्या विना अधुरा आहो मी. मोबाईल लावला घ्या. हा आता राहू दे, त्याला थोडं बंद करा. तर अजामिळ असा आहे. अजामिळ हा एका राजाच्या घरी पुरोहित होता. ब्राह्मण होता पण पुरोहित होता. पण ब्राह्मण आणि पुरोहित असा महान अजामिळ होता. परंतु काय असतं माहिती आहे का, मी पहिल्यांदा सांगितलं, एकदा चुकलं का मुकलं. तर तो राजाच्या घरी जात होता आणि ज्या पद्धतीनं पुरोहिताचं जे काम असतं ते काम करत होता. आणि घरी वापस येत असताना रस्त्यामध्ये एक गणिका होती. तुम्हाला समजते ना मी काय बोलतो तो? हा, मराठी समजतंय ना? हिंदीमध्ये सांगू का इंग्रजीत? एकही थांबणार नाही. इथं येतो महाराज, ताण लागली नाही का? असं नाही झालं पाहिजे. म्हणून ती गणिका तिथं असायची. तिचं काम होतं ते तिचं काम करते. यानं याचं काम करायला नाही पाहिजे का? हे काय नाही बघेल तिकडे. अरे ती मोठ्यावर असताना यानं तिच्याकडे बघितलं. आता बघितल्यानंतर तिची याची दृष्ट झाली. काय असतं ना, प्रेम जेव्हा होत असतं ती व्यक्तिपरत्वे नसतं. व्यक्तिपरत्वे नसतं. ती व्यक्ती चांगली आहे की वाईट असतं याचंही हे नसतं. तुम्हाला उदाहरण किती सांगू आता मी. माझ्या शाळेतलीच उदाहरणं देतो मी. 12वीची ज्युनियरची पोरं आहे आणि भंगार पोरं, भंगार नाही का. एका पायात एक नमुन्याची चप्पल, दुसऱ्या पायात बिना चप्पलचं, असं भंगार. कॉलेजची मुलगी. माझ्या शाळेतली गोष्टी सांगतो तुम्हाला. काय असतं प्रेम, कसं असतं बा. आता त्या भंगाराच्या घरी राजा खाली नाही, काही झोपाले काही नाही. खाली झोपावं लागतं. पलंग नाही, काही नाही, काही नाही. मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलेल्या गोष्टी सांगत असतो. मी फाकट गोष्टीवर माझा विश्वास नसतो. मी स्वतःच सांगत असतो. काय पण करावं तर कमीत कमी बाहेर कामाला तरी नाही जायला पाहिजे. झाडझूड करायला बाहेर निघायचं काम पडलं पाहिजे. असं तरी करावं. भंगार ज्याला कोणी हात लावत नाही. आणि हे त्या शोधामध्ये असतात पोट्टे. का अलीकडे असं झालं, मुलीच नाही भेटून राहिल्या. आमच्या त्या वाशीमध्ये मागच्या वर्षी एक ट्रॅक्टर भरपूर होते बिना लग्नाचे. कोणी 40, कोणी 37, कोणी 42, कोणी 41. आता झाले असेल कमीत कमी 1.5 ट्रॅक्टर. कारण इलाजच नाही त्या गोष्टीला. मग येईल इलाज एकच असते. आमच्या गावामध्ये आहे तिथं ज्युनियर कॉलेज. आणि हे मग आता पोट्टे का ते शाळेमध्ये, आता आमच्या शाळेला मोठं कंपाऊंड आहे. हे बाहेर उभे राहतात. आता आम्ही ते बाहेर काही म्हणू शकत नाही. ते म्हणे तुमच्या बापाची सोडव होय काय, कोण उचलून घेईल आपली. बाबा तुमचं काम तुम्ही करा. आणि हे मग पोट्टे आता कोणी वयात आल्यानंतर आता सांगायची गरजच नाही. ते भंगार असो का फंगार असो तिकडे. हो, असे काही उदाहरणं झाली आमच्या इथं. काही नाही. ते काय म्हण आहे, एक दिल आया गती एक पद्मिनी क्या चीज आहे. अशा हे काही समजत नाही. हो मी याच्यासाठी आम्हाला सांगावं लागतं. अरे करा ना. कोण सांगितलं? कृष्णानं केलं ना. ज्याच्या नगरीमध्ये आहे आपण, त्याने केलं ना प्रेम. कोणतं प्रेम असलं पाहिजे? प्रेमाची व्याख्या काय आहे राजा? काय कुठं चाललात तुम्ही? काय ते समजून नाही राहिलं. पुन्हा मग पळून जाणं. रिक्षावाले 2-4 आहेत आमच्या गावामध्ये. असू द्या, तिकडे जायचं नाही मला आणि काही म्हणायचंही नाही. तर याचं नजर त्याच्यावर गेली. काय करा, वासनेचा घाला तो निघाला तिथून. मग त्याचा दररोज लागला नित्यनेम. मग तीच लागलं प्रेम. प्रेम करता करता कळलं राजाला. राजाच्या कानावर गेली सुखसुखी.
का तू गणिकेसोबत प्रेम करतोस? तुला पत्नी असून आणि 7 मुलं होती, त्याला 8वं झालं. 8 मुलं असताना आणि तू त्या गणिकेसोबत प्रेम केलं. ते राजा त्याला तुला समजावून सांगतो मी, सोडून दे आणि बस आटपलं काम. का सोडून दे? कारण तू माझा पुरोहित आहेस आणि तुझ्यामुळे नावाची बदला मी कोणाची होऊन राहिली? माझ्या. बाकीचे राजे आहेत मला काय पाण्यात पाहतात, म्हणून तू सोडून दे हे काम. त्यानं नाही ऐकलं. तुला सांगतो म्हणे, जर तू आता माझ्या मतानं ऐकलं नाहीस तर तुला या पदावरून खारिज करेल मी आणि गावातही राहू देणार नाही, बाहेर माझ्या राज्याच्या पलीकडे पाठवून देईल. असं म्हटल्यानंतर तरी त्यांना ऐकायला पाहिजे ना? नाही ऐकलं. शेवटी राजानं फरमान काढलं, चला याला हाकलून द्या आपल्या शिवेच्या बाहेर, बिलकुल दिसता कामा नाही. राजा बोलून चल आले, दिलं भाऊ काढून, त्याला काढून दिलं. त्याच्याजवळ जेवढी इस्टेट होती तेवढी त्यानं त्याच्या याच्यामध्ये गमावली. मग आता ती जी गणिका होती त्या गणिकेला, गणिका चांगली होती असं नाही का गणिका म्हटल्यानंतर ती वाईट व्यक्ती असू शकते, असं नाही. चरित्र कसे असो पण अंतःकरण शुद्ध पाहिजे. काय म्हटलं मी? चरित्राला नाही बघ, चरित्र कसंही असो पण अंतःकरण शुद्ध पाहिजे. उदाहरण देतो तुम्हाला. बरं, कावळा अंतःकरणानं शुद्ध आहे का बघला? खतरनाक कावळा आहे का बघला? कोण आहे? कावळा. ठाम आहे तुम्ही तुमच्या मतावर? बरं, तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहे का? तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहे? बर, थांब समोर या. तुम्ही कावळा म्हणता ना? बस बघा, कावळा कसा आहे रंगानं, पण अंतःकरण काहीच शुद्ध आहे त्याचं. बगळा रंगानं कसा आहे, पण अंतःकरण काळा आहे, दृष्ट आहे. कसं? कावळा फक्त काय वरवर दाखवते फक्त का मी आहो बा, पण त्याने जेवढं लागले तेवढंच तो आपलं खाते. पण याच्याही पेक्षा खतरनाक आहे हा. कावळा तर आहे पण याच्यापेक्षा खतरनाक बगळा आहे. कसा? तो एका ऋषीचं सोंग घेते. कोणाचं? आपल्या खाद्य मिळवण्यासाठी एका पायावर असतो नदीमध्ये. बगला जो बैठा नदी के किनारे, बगला जो बैठा नदी के किनारे, मछली की आस कराने, मछली बिचारी भग गई, कावला निराशा बन गया. बगला निराशा बन गया, कावला नहीं. बगला निराशा बन गया, मछली की आश कराने. एका पायावर असतो टांगीवर आणि दाखवतो का मी खूप साधू आहे, एका पायावर तपश्चर्या करत आहे, पण मनामध्ये बधी आहे त्याच्या. सर्वात खतरनाक, चोचीत पकडल्याबरोबर डायरेक्ट चावत नाही तो तुमच्यासारखं. काय करतो? गिळतो डायरेक्ट, अपार्टमेंट त्याची पोटामध्ये, मग मार उड्या म्हणते पोटात. असं आहे. असू दे, आपल्याला तिकडे जायचं नाही. असंच त्या गणिकेचं अंतःकरण शुद्ध होतं. चारित्र्य होतं तिचं, पण अंतःकरण शुद्ध. तिला असं वाटे काश माझ्या घरी जर कोणते जर संत जर आले ना, मला खूप चांगलं वाटेल. तिची इच्छा होती हमेशा. आणि जशी ज्याची वासना तशी पूर्वी नारायण. तिच्या इच्छाच भगवंताला आठवण झाली आणि भगवंतानं 5-6 संत निघाले. आणि त्या दिवशी त्याच्या काम्य ते गाव होतं तिथं रात्र झाल्यासारखी झाली. मग त्याला असं वाटलं, त्या संतांना असं वाटलं का इथं आपण आराम करावं. म्हणून तिथल्या मुलांना विचारते, का रे बाबा इथं कोणी संत गिंत राहते का? आता त्या गावातले समजा पोट्टे काही महामुलीच बदमाश होते का? भयंकर बदमाश. आणि ते म्हणे हो आहे म्हणे, एक संत आहे म्हणे, मोठा संत आहे. कोण? तो म्हणे असं जा तसं जा, तिथं जा आणि तिथं म्हणे तुम्हाला एक अजामिल नावाचा भेटल म्हणे, त्याच्या घरी जा म्हणे. हो गेला. हा विचारलं अजामिळ, त्याची बायको समोरच होती.
आल्यानंतर अजय मिळालं घर येतोय म्हणे येतोय. हो आल्याबरोबर त्यानं काय केलं माहिती आहे का, त्या बाईनं आल्याबरोबर यांचे चरण धुतले, पाठ टाकला, बसवलं आणि चांगला स्वयंपाक करून. आणि ते म्हणे नाही म्हणे बाई म्हणे आमच्याकडेच आहे म्हणे, फक्त आमचे हाल टाकू दे म्हणे. नाही म्हणे अतिथी तुम्ही मला सांगून आले का म्हणे, हा सांगून आले का नाही, मग सांगून आले नाही. अतिथी म्हणजे नाही, लक्षात असू द्या, म्हणजे नाही, तिथी म्हणजे काळवेळ, जो काळवेळ सांगून येत नाही आपल्या पण घरी, लक्षात असू द्या, आपल्या पण घरी जो काळ वेळ सांगून येत नाही तो अतिथी देवभाव आहे, देवा समान आहे. म्हणून तुम्ही माझ्याकडे आले, सांगून आले नाही, म्हणून तुम्ही देवाच्या सारखी आहे. तुमचं माझ्याच्यानं आदरातिथ्य झालं पाहिजे. हा 10 वाजले, साडेनऊ झाले का, कसा वेळ गेला कळलंही नाही. येतो मी आपल्या याच्यावर लोक. बर महाराज किती झाले, 9:33 म्हणजे 9:30 पाहिजे फुटून. चला काहीसा भाग मग राहिलेला आपण उद्याच्या याच्यामध्ये करू. तर आहे पूर्ण करून देतो. आणि हा बरोबर. तर अशा प्रकारे मग त्याला जीव घातला, सगळं झालं. ती गर्भवती होती 9व्या मुलांसाठी. आणि असं करताना मग जेवण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे झोपले होते. तेवढ्यामध्ये कोण आलं, इकडे फक्त काही चर्चा नका करू मनामध्ये, माझ्याकडे बघा, कारण माझी लिंक तुटून जाते. मग मी तुम्हाला देतो ना सवळ. आपलं भागवत झाल्यानंतर मस्त मीटिंग करू आपण बढियापैकी, नाही का. याचं थोडक्यात सांगून देतो आणि आपण कृष्णाकडे बोलू. जन्माय आज, हा तर पाळणे म्हणायचे आपल्याला, नाही का. 9:30 वाजले, 10:30 पर्यंत चालेल ना. झालं तर मग एका घंट्यामध्ये तर काही होऊ शकते. तुम्ही जागच्या जाग्यावर होऊ शकता. 1 घंटा आहे तुमच्याच. गरबाही खेळू आपण, एका घंट्यातच सर्व होते. महाराजही नाचीन वाटल्यात गरब्यामध्ये, त्याचं टेन्शन नका घेऊ. कृष्ण जन्म आहे. चला असो. तर त्या अजामिळानं काय केलं, अजामिळ आल्यानंतर, आणि हे कोण आहे बा 5-6 आपल्या घरी. मग बायको म्हणू लागली हे संत आहेत. बरं हे कशासाठी आले, नाही आले नाही, त्यांनी विश्राम केला आपल्या घरी. कोणच सांगितलं होतं, नाही सांगितलं कोणच नव्हतं. त्याला हाक लावले. ते म्हण नाही आम्ही जात नाही. तसं मग असं नाही जात. मग कसं, आम्ही जेवण केलं म्हणे, भोजन केलं म्हणे तुमच्याकडे. हो मग भोजन केलं तर आम्हाला म्हणे दक्षिणा पाहिजे. मी काल सांगितलं ना तुम्हाला, भोजन केल्यानंतर दक्षिणा पाहिजे म्हणून. तर दक्षिणा द्या म्हणे. ते म्हणे हा अरे दक्षिणा हे समजा म्हणे का तुमचं सामान मी लुटून नाही घेतलं, मी लुटार झालो म्हणे, चोर आहो म्हणे मी. तर जा म्हणे. हे साधारण नव्हते ना. यांनी म्हटलं जोपर्यंत तू बरं दक्षिणा सोड म्हणे. तुझी पत्नी गरोदर आहे म्हणे. हो मग तुझी पत्नी गरोदर आहे तर तुला होणारा मुलगा, बरं हा त्याचं नाव फक्त नारायण ठेवतो म्हणे. कारण कोणासाठी, नारायण नारदासाठी. कारण नारद हा नारायण म्हणत येते म्हणे, म्हणून त्याचं नाव नारायण ठेवतो म्हणे. बरं तसं नाही जमत म्हणे, मी माझ्याबद्दल काही ठेवे नाही. मग दक्षिणा दे म्हणे. त्याने असं वाटलं काय शेणकेटीत पडल्यापेक्षा नारायण ठेवून दिला आपलं रामकृष्ण हरी. बरं ठीक आहे मी ठेवून देईन म्हणे नारायण. मग त्यानं त्याची पत्नी गरोदर झाली आणि त्याचं नाव नारायण ठेवलं. आणि मरण्याच्या वेळेस हे मग नारायण करत होतो. कसं नारायण म्हणत होता मरतेकाळी. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. मरण्याच्या वेळेस जर भगवंताचं नामस्मरण जर आपल्या मुखामध्ये जर आलं ना, तर त्याच्यासारखं सुख जीवनात कधी झालं नसल. याचा अनुभव आपल्याला येईल. केव्हा येईल, तुम्ही जर एकही नाव घेतलं नाही तेव्हा.
सतत घ्यावं लागेल, त्यासाठी सतत 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 कार्य करावं लागेल. तर तुम्ही मग याच्यानंतर अशा काही गजेंद्राचं उपाख्यान झालेलं आहे. त्यानंतर रामाचा जन्म पहिले करावा लागला आपल्याला, नाही का. राम जन्माले आले. रामानं ताटका मारली किती वर्षाचा असताना? किती वर्षाचा होता? 12 वर्षाचा होता. तर ताटका मारली 12 वर्षामध्ये. आणि माझ्या कृष्णानं किती वर्षाचं होतं? अरे 8 दिवसाचं होतं. 8 दिवसाचं. ते कार्ट काही साधारण होतं काय? 8 दिवसाचं होतं. एवढी मोठी पुतनाले सुतनाने सवला 8च दिवसाचं होतं. कारण 8च दिवसाचं होतं. 8 दिवसामध्येच नामकरणच करायचं होतं. अष्टमीच चालू होती फक्त. तर असं आता जन्म नंतर करायचा आहे आपल्याला. पहिले रामाचा जन्म झालेला आहे. रामानं पहिल्यांदा ताटिका मारलेली आहे. आणि राम आणि कृष्ण हे एकदम विरुद्ध कार्य आहे. रामाचा जन्म दिवसा भर दुपारी दिवसा 12ला, नाही का. भर दुपारी दिवसा 12ला. कौशल्याच्या पोटी पुत्रत्व झाला. राम, तर त्याचं नाव राम झालं. आणि हा बाबा, नाही का, मध्यरात्रीचा होता तो काळ. देवकी माता झाली घायाळ, नाही का. तिच्या पोटी जन्मले बाळ, जो रे बाळा जो. तर याचा जन्म बाबाचा सांगत मी, पण विरुद्ध सांगत आहो. जन्म नाही झाला अजून, पण याचा रात्रीचा, याचा अष्टमीचा, याचा नवमीचा साम्य आहे, विरुद्ध आहे. त्याचा दिवसा 12, याचा रात्रीचा 12 असं आहे. आणि असो, या भूतलावर ज्या वेळेस बघा कोणतीही ग्लानी येते, तुमच्यासाठी मी सर्व सोडून दिलं मधामधलं. आता जेवढं होतं तेवढंही सोडून दिलं. कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. बर, मग वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाये, नेत्री वाहे तोय सांगत असे. आकाशाची वाणी सांगे सकळांशी, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भी येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त. हे ब्राह्मण गायी भक्तांचं रक्षण करणार आहेत. ज्यावेळेस यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची संस्थापना करायची असेल तर युगान युगे भगवंताला अवतार धारण करावाच लागतो. म्हणून झाला क्षेत्रास ऋषी मुनी सर्व, न ऐके कोणी कोणाला. कोणीच कोणाला ऐकत नव्हतं. ऋषी मुनींना सर्वाशी त्रास देत होते, नाही का. हे अभक्त ते भक्त तिथला क्षेत्रास ऋषी मुनी सर्व, नाही का. न सोडिती कोणी एका, कोणाला सोडत नव्हते. ऋषी मुनी सर्वांना हे राक्षस मारायला लागले. मग जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावर पाप होतं, हे भुई जड होतं. काय होतं? तिच्यावर जड होतं. म्हणून ही जड झाल्यामुळं वत्सरूपी गाय ब्रह्म्यापाशी जाये, नेत्री वाये तोये सांगत असे. सांगत आहे आपलं घराणं ब्रह्मदेवाजवळ, हे ब्रह्माजी
तुमची सर्व संताने आहेत आणि ती ऐकत नाहीत आणि ती या ऋषीमुनींना त्रास देत आहेत, मग यांचं काहीतरी विल्हेवाट लावा. मग त्यावेळेस ब्रह्माजी म्हणतात चला मग सोबत. कोणाकडे गेले? हा, तुम्ही नारदाकडेच पाय. असं काय नारदामध्ये? माझ्याकडे बघा ना, मी कथा सांगत आहे. हे काय सांगत आहे? नारायण नारायण. आणि म्हणून वत्सरूपी गाय ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तो सांगत असे आपलं कारण सांगत आहे. आणि मग विष्णूकडे जायचं ठरलं. कोण कोण? ब्रह्माजी गेले गायीला घेऊन आणि मग विष्णूजीला सांगण्यात आलं. ब्रह्माजी म्हणतात तुमच्याशिवाय की आता आमचं पान हालत नाही. मग काय केलं पाहिजे? जा तुम्ही भूतलावर अवतार धारण करा, अवतार धारण करा. का? आकाशाची वाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळांसी तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भी येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाय भक्त. गाय भक्तांचं रक्षण करणार आहे. म्हणून आकाशाची वाणी झाली आणि विष्णूजीनं सांगितलं. मग काय म्हणतात विष्णूजी? शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तोवर. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तोवर. चला अवतार घेऊ आता. हा, शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर. चला अवतार घेऊ आता. आता अवतार घ्यायचा आपल्याला. पृथ्वीवर दैत्य मातले ते फार. गर्राने सुरवर सांगवाले. असं ज्या वेळेस म्हटलं. कोण कोण म्हटलं? शेषाप्रती बोले. कोण बोले? तुमचं लक्ष नाही माझ्याकडे. तुमचं लक्ष नुसतं माझ्या बोलण्यावर लक्ष ठेवा ना. शेषाप्रती बोले. कोण बोले? लक्ष्मी. लक्ष्मीचा वर. शेष म्हणजे कोण? हा, तो कोणाचा अवतार आहे? बळीभद्र म्हणजे हा. तर शेषाप्रती बोले म्हणजे शेषाचा अवतार असलेला लक्ष्मीचा वर. चला अवतार घेऊ. का पृथ्वीवर दैत्य मातले ते फार. गाराने सुरवर सांगवारे. सुरासाठी वराचं यांचं गारानं आलेलं आहे. मग शेष काय म्हणतात? शेष म्हणतात बाबा त्या भानगाडीत काही आता मला पाडू नको. ते मी करणार नाही आणि मी तुझ्या सोबत येणार नाही. का रे बाबा असा का म्हणतोस? हा, शेष म्हणतात. मग शेष म्हणे माझं श्रम झाले फार. या लागी अवतार मी नच घेई. शेष काय म्हणतात? शेष म्हणे माझं श्रम झाले फार. या लागी अवतार मी नच घेई. काऊन नाही घेत? का बरं घेत नाही? कारण सांगतो ना. कारण सांगतो ना. रामावतारी झालो लक्ष्मण. सोसिले अरण्य तुम्हा सवे. मी दादा राम अवतारी लक्ष्मण झालो होतो. सोसिले नाही का? राम अवतारी झालो लक्ष्मण. सोसिले अरण्य तुम्हा सवे. तुमच्या सोबत मी अरण्य काय केलं? अरण्यामध्ये तुमच्यासाठी 14 वर्ष फिरलो मी. सेविले अरण्य तुम्हा सवे. एवढंच नाही. एवढंच का नाही? 14 वर्षावरी केले उपोषण. सांगता आपण प्रत्यक्ष हे. 14 वर्षावरी. एवढंच नाही, 14 वर्षावरी केले उपोषण. एक अन्नाचा कण नाही खाल्ला दादा.
असंही नाही म्हटलं तू का लक्ष्मणा जीवन गेले, नाही 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 असंही नाही म्हटलं तू. 14 वर्षापर्यंत तू म्हटलं नाही म्हणून उपाशी राहिलो. 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता आपण प्रत्यक्ष आहे. मग आता नामा म्हणे ऐसे वदे धरणीधर. धरणीधर म्हणजे कोण? धरणी ज्याच्या उदरावर आहे असा जो तो कोण? शेष. नामा म्हणे येते वदे धरणीधर, हासुनी श्रीधर काय बोले. श्रीधर म्हणजे भगवान विष्णू काय बोलतात? हासुनी श्रीधर काय बोले. पूर्वी तू अनुज झालासे कनिष्ठ, सोसिएले कष्ट मदसवे. आता तू वडील होईबा सर्वज्ञ, पाळीन मेरे आज्ञा तुझी बारे. दादा तू पहिले लक्ष्मण झाला होतास ना, आणि माझ्यासोबत तुला कष्ट झालेत ना. 14 वर्ष उपाशी राहिलास ना तू. आता मग तू त्या भानगडीत नाही म्हणतस ना, नको बोलू, जाऊ दे. पण मी म्हणतो तर ते कर का. पूर्वी तू अनुज झाला से कनिष्ठ, सोशिएले कष्ट मज सवे. आता तू वडील होईबा सर्वज्ञ, पाळीन मेरे आज्ञा तुझी बारे. आता तू माझ्यापेक्षा वडील हो आणि मी तुझ्यापेक्षा लहान होतो आणि तुझी आज्ञा मी पाळल असं कोण म्हणतं? विष्णूजी म्हणतात. हा आता जमते, मी तुझ्यापेक्षा मोठं झालेलं मला आवडेल असा शेष म्हणतो. बर मग कुठं कोणाकडे आपल्याला अवतार घ्यायचा आहे? त्यांनी म्हटलं का देवकी आणि वसुदेवाकडे आपल्याला अवतार. मग तो शेष म्हणतो देवकी कवन वसुदेव कवन, सांगा म्हणजे कोण? नागबाळा. हे देवकी वसुदेव कोण आहे? सांगा मज खून नागबाळा. नागबाळा नाग देवतेचा बाळ म्हणजे कोण? लक्ष्मण. लक्ष्मण म्हणतो सांगा मध्ये खून नागबाळा मला सांगा. मग तेव्हा सांगितले पूर्वी अनंत काळाच्या अगोदर कोण? सुतपा आणि पृथ्वी यांनी घनघोर तपश्चर्या केली होती. त्या तपश्चर्येमध्ये त्यांनी माझी तपश्चर्या केली. मी त्यांना काय केलं? एकदम दर्शन दिल्यानंतर त्यांनी मला मागितलं आणि मी त्यांना माघारी लावलं. त्यांनी मागितलं काय? का बाकी नाही द्यायचं मला, फक्त एक दे, का तुझा जन्म माझ्या उदरी हो. तुझा जन्म माझ्या उदरी हो एवढंच पाहिजे. मग त्यांनी सांगितलं या जन्मात तर शक्य नाही, पुढच्या जन्मामध्ये पाहू, देऊ तुम्हाला. म्हणून ते सुतपा पृथ्वी होते ते द्वापार युगामध्ये कोण झालं? देवकी आणि वसुदेव. बघा आणि देवकी आणि वसुदेव झाले. मग तिच्याकडे आपल्याला काय घ्यायचं आहे? अवतार धारण करायचा आहे. मग मला सांगा तुम्ही, बघा अवतार धारण मला त्यांच्याकडे करायचं आहे, तर मग आता एक करायचं आपण वसुदेवा देतं हे. आता वसुदेवाला मग हा ही जी बहीण होती देवकी, कोणाची बहीण? कोणाची बहीण? मुलगी होय. तुम्हाला माहित असलं पाहिजे ना कोणाची मुलगी होय. कोणाची? देवकाची. आणि कंसाची हा सक्की बहीण. कोणती बहीण होती? चुलत बहीण होती. कोणती बहीण होती? चुलत बहीण मध्ये एवढं प्रेम होतं त्याचं. किती प्रेम होतं? मोजता न येण्याजोगतं प्रेम होतं कंसाचं आपल्या चुलत बहिणीवर. आणि आता सख्या बहिणी हिशासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत हा फरक आहे दादा. त्याचं प्रेम होतं कंसाचं बहिणीवर. चुलत बहीण होती देवकाची. देवकानी उग्रसेन दोघे सख्खे भाऊ, दोघे सख्खे भाऊ होते. आणि त्यानंतर सांगितलं गेलं
का वसुदेवा देत देवकी बहीण, कारण हा देव वासुदेव जो होता हा कोणाचा मित्र होता? कंसाचा मित्र होता. म्हणून मित्राला आपलीच बहीण द्यायची बा असं ठरलं. मग वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. बघा आपल्या जीवावर जर एखादी गोष्ट बितली असेल, आपल्या जीवावर एखादी गोष्ट जर बितली असेल तर मनुष्य दुसऱ्या जीवाचा विचार करत नाही. तो मुलगा असो का कोणी, मुलगी असो का कोणी असो. आकाशाची काय झालंय ना, वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरोसा बोलण्याचा. आठवाईचा पुत्र वधील तुझसी, ऐकुनी मानसी कुळ धावला. अरे मूर्खा, आकाशाची वाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरोसा बोलण्याचा. आठवाईचा पुत्र वधील तुझसी, ऐकुनी मानसी क्रोधावला. क्रोधाला त्याला क्रोधाला चौताळण्यासारखा झाला आणि थांबवला. त्यानं स्वार्थी होता, निवून द्यायला चालला होता बहिणीला. थांबवला रथ आणि खेऊनिया खडग मारावया धावला. हात तो धरी येला वसुदेवे. वसुदेवानं हात पकडला. अरे मूर्खा, तुझी बहीण आहे ना, एवढं प्रेम करत होतास, मारायला उठलास की या जीवावर उठलास? हात तो धरी येला वसुदेवे. देईन मी आणून सत्य माझे माना, ठेवी बंदी खाना दुता सांगे. अरे मी आणून देईन ना मला. अरे हिच्यापासून तुला भीती आहे का? हिच्या मुलापासून भीती आहे? तो म्हणे हिच्या